नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आपण आपल्या आजच्या सिरीजमध्ये बघणार आहोत कस्टमर इनव्हॉइस आणि पार्शियली पेमेंट. ठीक आहे. सो इथे मी एक इनव्हॉइस बनवलेला आहे, एक एंट्री बनवून ठेवलेली आहे. कस्टमर अकाउंट डेबिट, कस्टमर अकाउंट एबीसी लिमिटेड अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. देन आपण त्यांना पार्शियल पेमेंट करणार आहोत दोन दोन पार्टमध्ये. ठीक आहे. टोटल अमाऊंट आहे 6 लाख रुपीज. सो 2 लाख अँड अनदर 2 लाख. तशा 3 एंट्री आपण जनरेट करणार आहोत. ठीक आहे. वेळ न वाया घालवता आपण बघूया स्क्रीनवरती जाऊन. मी आता पाथ नाही दाखवणार आहे, टी कोड पाथ माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. सो ERP वरती एक आपण टी कोड टाकूया, FB70 फॉर कस्टमर इनव्हॉइस. कस्टमर इनव्हॉइस, त्याच्यानंतर इथे कस्टमर सर्च करायचा आहे. कस्टमर सर्च करून ABC प्रायव्हेट लिमिटेड कस्टमर सिलेक्ट करा. डेट ॲडची ॲड करायची. ठीक आहे. इथे कंपनी कोड चेक करायचा, तुमचा कंपनी कोड आहे का, विजिबल होत आहे का. ठीक आहे. अमाऊंट टाकतो मी 6 लाख रुपीज. टॅक्स इथे मेन्शन करा, सेल्स इनव्हॉइस, काही लिहू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने. कस्टमर ऑलवेज डेबिट, हा हेडर डेट आहे. इथे क्रेडिट लाईन आयटम. सो F4 नी सर्च करा GL आयटम, प्रेस एंटर. फर्निचर अकाउंट GL आपले. इथे स्टार प्रेस करा, अमाऊंट ऑटोमॅटिकली डिडक्ट करेल, तो ऑटोमॅटिकली पिकअप करेल. सो इथे सेल्स इनव्हॉइस पुन्हा प्रेस अगेन एंटर. ठीक आहे. इथे ग्रीन सिम्बॉल आलेला आहे, इथे हे ग्रीन आहे म्हणजे ही माझी एंट्री प्रॉपर आहे. सो याला एकदा सिम्युलेट करून बघा एंट्री कशा पद्धतीने दाखवते. 01 कस्टमर अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट 6 लाख रुपीज. ठीक आहे. अशा पद्धतीने एंट्री शो करते. सो याला आपण सेव्ह करूया. डिस्प्ले एंट्री कशी करायची त्याच्यासाठी टी कोड आहे FB. मी एक न्यू सेशन क्रिएट करतोय, न्यू सेशनवर क्लिक करा. टी कोड आहे FBL5N. सो कस्टमर सिलेक्ट करूया आपण ओपन आयटम मध्ये. प्रेस एंटर. एक्झिक्यूट करा. सो 6 लाख रुपीज आहे. ठीक आहे. सो आपण ह्याला पार्शली पेमेंट करूया 2 लाख रुपीज. सो टी कोड आहे F-28. मी पुन्हा दाखवतो. ठीक आहे. पाथ ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. आजचीच डेट घेतो. टेक्स्ट तुम्ही इथे आपण पेमेंट बँक सिलेक्ट करूया, बँक और कॅश. F4 सर्च करा, प्रेस एंटर. कॅश इन हँड 2 लाख रुपीज. अमाऊंट टेक्स्टमध्ये कस्टमर पेमेंट आणि इथे आपला कस्टमर सिलेक्ट करायचा. आपला फर्स्ट कस्टमर ABC लिमिटेड. प्रेस एंटर करा. प्रेस एंटर केल्यावरती आपली फर्स्ट जी विंडो असते ती स्टँडर्ड असते. इथे बघा 6 लॅक्समधून 2 लॅक्स, इथे 5 लॅक्स दाखवतं. बट इथे बाजूला पार्शियल पेमेंट विंडो आहे. इथे टॅब दिसतो तुम्हाला, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट अमाऊंट दिसेल. पेमेंट अमाऊंटचा हा कॉलम दिसेल.
सो या कॉलमच्या खाली ते जे अमाऊंट दिलेली आहे 6 लाख रुपीज त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर इथे खाली नॉट असाइन व्हॅल्यू तुमची 0 झाली पाहिजे आणि अमाऊंट एंटर आपण जी पेड करतोय ती अमाऊंट 2 लाख रुपीज झाली पाहिजे. नॉट असाइन व्हॅल्यू 0 इथे खाली हायलाइट करतोय माऊसने खाली आणि इथे 2 लाख रुपीज नॉट असाइन 0 आणि वरती अमाऊंट आपली 2 लाख रुपीज. सो याला क्लिक करायचं सेव्ह वरती. अशा पद्धतीने पार्शल करायचं. आता आपण डिस्प्ले चेक करूया. अल्ट टॅप केलं, इथे मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, बघा इथे अमाऊंट क्लिअर दाखवत नाहीये. ठीक आहे, इथे रेडच दाखवणार. जोपर्यंत तो कस्टमर पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत इथे ओपन आयटम मध्ये ती तुम्हाला अमाऊंट रेड मध्ये शो करणार. DZ पार्शल पेमेंट केलेलं आहे आपण. सो टोटल आता आपल्याला 5 लाख पेमेंट करायचं आहे. बॅक करतोय, ऑल आयटम ठेवून मी एक्झिक्यूट करतोय. बघा इथे पण ती क्लिअर दाखवत नाही. ठीक आहे, सो आपण ही अमाऊंट क्लिअर करूया. सेम प्रोसेस आजच्याच डेटला, सेम GL, सेम 2 लाख रुपीज, सेम कस्टमर, प्रेस एंटर. टेक्स्ट ऍड करायचे, कस्टमर पेमेंट, प्रेस एंटर. पार्शल पेमेंट, इथे फर्स्टची व्हॅल्यू वरती त्याच्यावरती डबल क्लिक करा. ठीक आहे, इथे नॉट असाइन झालेलं आहे, क्लिअर झालं. इथे नॉट असाइन 0 आलं म्हणजे पेमेंट क्लिअर आहे. ठीक आहे, सो अगेन याला सेव्हवर क्लिक करा. ठीक आहे, आता बॅलन्स अमाऊंट पण पेड करू. इथे मी एकदा रिफ्रेश करून चेक करतो. ठीक आहे, हे बघा इथे दाखवतं अजून तुम्हाला 2 लाख 2 लाख. ठीक आहे, क्लिअर झालं. आता आपल्याला टोटल जे बॅलन्स अमाऊंट आहे ती पेड करायची आहे. टोटल इथे DZ मध्ये 4 लॅक्स ॲड केलेत त्यांनी. ठीक आहे, आणि टोटल अमाऊंट आहे 6 लाख. 6 लॅक्स मधली 4 लॅक्स आपण पे केली, अजून 2 लॅक्स बाकी. ठीक आहे, आणि इथे तो खाली आपल्याला जनरेट करून देतोय हे 2 लाख रुपीज, हे 2 लाख रुपीज. ठीक आहे, अशा पद्धतीने पार्शल पेमेंटचं तुम्हाला शो करणार. इथे पूर्ण इनवॉइस आहे आणि इथे DZ मध्ये रेडमध्ये दाखवत आहे. का दाखवत आहे? कारण अजूनपर्यंत त्याची पूर्ण पेमेंट अमाऊंट क्लिअर झालेली नाही आहे. सो हे रेडमध्ये शो करणार तुम्हाला. आणि इथे ग्रीनमध्ये तुम्ही चेक कराल तर 2 इनवॉइस आहेत, 2 लाख रुपीजची, 2 लाख रुपयाची. सो बॅलन्स 2 लाख आता पेड करून बघूया आपण. सेम डेटला, टेक्स्ट टाईप करा, सेम कस्टमर, प्रेस अगेन एंटर. इथे बघा ऑटोमॅटिकली असाइन लॅक्स वरती डबल क्लिक करायचं आहे. अगेन ह्याला डबल क्लिक करायचं आहे. अगेन वरच्या अमाऊंटला डबल क्लिक करा. पार्शल पेमेंटच घेत आहे ते. जरा कॅन्सल करूया. ओपन आयटम मध्ये चेक करूया, काहीतरी गडबड आहे. सर्च करा, कस्टमर चेक करूया पहिलं. कस्टमर ABC लिमिटेड एक्झिक्यूट केलं. ओके, इनवॉइस बनवताना आपली चुकी झालेली आहे.
टोटल 6 लाखच्या जागी 60 लाख झालेत. ठीक आहे, तर टोटल आपल्याला पे करायचे 56 लॅक्स. ठीक आहे, म्हणून ती एंट्री आपल्याला अशी दाखवते. टोटल 60 लॅक्स झाले ते 6 लाखाच्या जागी. सो बॅलन्स अमाऊंट 56 लाख आहे टोटल. सो आपण पेमेंट करूया त्याला. डबल क्लिक केलं, ॲड्रेस 28 बाय कॅश 56 लॅक्स. मी 2 लॅक्स मी 6 लाखाच्या जागी 60 लॅक्स झाले ते चुकून माझ्याकडे. तर एंटर करा. आता बघा इथे नॉट असाइन व्हॅल्यू 0 आलेली आहे. ठीक आहे, टोटल 60 लॅक्सचे इन्व्हॉइस होते, त्याच्यामुळे 2 लॅक्स आपण पार्शल पेमेंट केले आणि उरलेले 56 लॅक्स आपण क्लिअर करतोय. सो क्लिक ऑन सेव्ह. आता आपल्याला इन्व्हॉइस बघायला भेटेल. इथून ते निघून गेले असेल ओपन आयटममधून. रिफ्रेश करा, तुम्हाला पॉपल नो आयटम सिलेक्शन ओके करा. इथे क्लिअर आयटमवर क्लिक करा आणि एक्झिक्यूट करा. सेम कस्टमर सिलेक्ट करा. सो इथे अशा पद्धतीने दाखवते. ठीक आहे, इथे 2 लॅक्स, इथे 2 लॅक. बघा आजच्या दिवसावर टोटल 4 लॅक्स पे झाले असे मेन्शन झाले. त्याच्यानंतर बॅलन्स व्हॅल्यू 56 लॅक्स. टोटल आपण पार्शली फुल सेटल केलेलं आहे. पहिले 2 लॅक्स करून पार्शल पेमेंट केले, त्याच्यानंतर 56 लॅक्स आपण इथे फुल फेजमध्ये पेड केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पार्शल पेमेंट आपण करू शकतो. भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये. थँक्यू.